क्वेश्चन काय पहा, फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट्स of letters in the word Mumbai so that the letter B is always next to A. So that the letter B is always next to A. म्हणजे B हे लेटर नेहमीच A च्या नंतर राहणार आहे. या वर्डमध्ये एकूण किती लेटर्स आहेत? 6 लेटर्स आहेत. त्यामध्ये M फक्त डबल आलाय. जर हे 6 लेटर्स आहेत M U M B A I, तर हे 6 लेटर रिप्रेझेंट करण्याचे टोटल नंबर ऑफ वेज किती? सिक्स फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. करेक्ट. टोटल नंबर ऑफ वेज 6 लेटर्स आहेत म्हणून 6 फॅक्टोरियल आणि एक लेटर M डबल आलाय म्हणून 2 फॅक्टोरियल. हे झाले टोटल नंबर ऑफ वेज. पण आपल्याला कंडिशन काय? B इज ऑलवेज नेक्स्ट टू A, म्हणजे B हे लेटर नेहमी A च्या नंतरच यायला पाहिजे. B हे लेटर नेहमी A च्या नंतरच यायला पाहिजे. काय करायला गेलं? आता ही कंडिशन कशी सोडवणार? यस, B is always next to A. B आणि A चा ग्रुप केला तर? यस, बरोबर आहे. B आणि A चा ग्रुप करावा लागेल. आणि तो ग्रुप कसा करावा लागेल? ए बी. कारण A च्या नंतर B यायला पाहिजे, म्हणजे ए बीचा एक ग्रुप झाला. बरोबर. आता हा एक ग्रुप आणि मग सुट्टे किती राहिले बाकीचे? 1 2 3 4 4. 1 + 4 म्हणजे 5 जण. B इज नेक्स्ट टू A. याचे नंबर ऑफ वेज काय होतील? 5 जणांना अरेंज करायचे म्हणजे 5 फॅक्टोरियल. बरोबर आहे. ए बीचा एक ग्रुप झाला, कारण B हा A च्या नेक्स्ट पाहिजे. ए बीचा एक ग्रुप झाला आणि 4 जण बाकी सुट्टे. असे 5 जणांचे अरेंजमेंट करायचे आपल्याला. 5 जणांची अरेंजमेंट म्हणजे 5 फॅक्टोरियल. पण यात डबलवाला जो M आहे तो ह्या 4 जणांमध्ये आलाय. बरोबर आहे. तो या 4 जणांमध्ये आलेला आहे, म्हणजे अपॉन काय येणार? 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल. बरोबर. इथे आपण कन्सेप्ट वापरली टुगेदर नॉट टुगेदरच्या ग्रुपपैकी टुगेदरची. टुगेदरमध्ये आपण काय करत असतो? समजा ग्रुप तयार करतो आणि नंतर आपण काय करतो? यांचे आपसात अदलाबदल करतो. पण आता आपसात अदलाबदल करता येईल का?
नाही. म्हणजे आपल्याला ए बी असंच पाहिजे, बी ए असं नकोच आहे. म्हणजे मल्टिप्लायड बाय 2 फॅक्टोरियल घ्यायची गरज नाही किंवा ते घ्यायचं नाही, कारण इथं आपसात जागा बदलायचीच नाही आहे. झालं आपलं काम, एवढंच आहे. 5 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 4 5 अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. काय आलं आन्सर? 60. ओके. Yes, sir. See this question number 9 now. Find the number of arrangements of letters in the word constitution that begin and end with N. Begin and end with N. कॉन्स्टिट्यूशन हा जो वर्ड आहे यामध्ये लेटर्स बघा कसे आहेत. CONSTITUTION. यामध्ये सी हे लेटर किती वेळा आलेलं आहे? 1 टाइम आलेलं आहे. त्यानंतर ओ हे लेटर किती वेळा आलं आहे? 2 टाइम्स. एन किती वेळा आलेलं आहे? 2 टाइम्स. एस किती वेळा आलेला आहे? 1 टाइम. 1 टाइम. 1 टाइमवाले आपण सगळे एकत्र लिहू. टी किती वेळा आलेला आहे? 3 टाइम. 3 टाइम्स. आय किती वेळा आलेला आहे? 2 टाइम. 2 टाइम्स. यू किती वेळा आलेला आहे? 1 टाइम. 1 टाइम. झाले सगळे? हो. बघा टोटल लेटर्स किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बरोबर आहे. 2 + 3 5 5 + 2 7 7 + 2 9 आणि हे 3 सिंगलवाले 12 लेटर्स आहेत. मला सांगा बरं याचे टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट किती होतील अगोदर ते सांगा. 12 factorial divided by 2 factorial into 2 factorial into 3 factorial into 2 factorial. येस. टोटल नंबर ऑफ लेटर्स आहेत 12 म्हणून 12 फॅक्टोरियल. ओ डबल आलाय म्हणून 2 फॅक्टोरियल. एन डबल आलाय म्हणून 2 फॅक्टोरियल.
टी 3 वेळा आलाय म्हणून 3 फॅक्टोरियल आणि आय परत 2 वेळा आलाय म्हणून 2 फॅक्टोरियल. क्लिअर? हे झाले टोटल नंबर ऑफ वेज. ओके. आता यानंतर बघा कंडिशन काय दिलेली क्वेश्चनमध्ये. आपल्याला सगळे लेटर्स नको आहेत, सगळे वर्ड्स नको आहेत आपल्याला. त्यातले असेच वर्ड पाहिजेत की ज्यांची सुरुवात आणि शेवट एन या लेटरनी होईल. मग एन किती आहेत त्याच्यामध्ये? 2. 2 वेळा आलेला आहे एन. आता असे आपल्याकडे समजा 12 प्लेसेस असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. कंडिशन असली तर आपल्याला काय करायला गेलं तर यात आधी रिझर्वेशनची जागा भरायच्या. बरोबर आहे? कंडिशन काय ती आधी सॅटिस्फाय करायची, मग बाकीचं कोणी कुठेही बसलं तरी चालतंय. मग सुरुवात आणि शेवट या 2 जागांना रिझर्वेशन आहे. कुणाचं? एन. मग पहिल्या जागेवरती 1 एन बसवला, शेवटच्या जागेवरती 1 एन बसवला. सुरुवात आणि शेवट एन न झाली. बरोबर आहे? हो. हे दोन्ही एन बसले जागेवरती आपापल्या. आता यांचा विचार नाही करायचा आपल्याला, काम संपलं. आता बाकी मधले कुणी कुठेही बसले तर काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मग मध्ये लेटर किती राहिले शिल्लक? 10. त्यांच्यासाठी जागा म्हणजे नंबर ऑफ वेज त्याचे किती झाले? 10 फॅक्टोरियल. आता त्यात ओ किती वेळा आहे? 2. एनचं तर काम संपलेलं आहे. टी किती वेळा आहे? 3. आणि परत आय किती वेळा आहे? 2. झालं, संपलं काम. ओके. करायचं Yes. कॅल्क्युलेशन काय आहे ते बघा. $1,51,200. 200. ओके. पण मोठ्या टर्म्स असतील, मोठ्या संख्या असतील तर आपण हे टर्म कॅल्क्युलेशन इथपर्यंतच ठेवू शकतो. ऑब्जेक्टिव्हमध्ये मग ऑप्शन्सनुसार डिसाईड करता येतं कॅल्क्युलेशन करायचं किंवा नाही ते. ओके. गॉट दिस? Yes, sir. चला, क्वेश्चन नंबर 10. Find the number of different ways of arranging letters in the word arrange. वर्ड दिलेले आपल्याला अरेंजच आणि त्यातले लेटर आपल्याला अरेंज करायचे. याचे टोटल नंबर ऑफ वेज आधी आपण फाइंड करू. किती लेटर आहेत यामध्ये? 7. मग टोटल नंबर ऑफ वेज काय येतील? 7 factorial by 2 factorial into 2 factorial. येस, 7 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. कारण आर 2 वेळा आलाय
आणि ए पण 2 वेळा आलाय. ओके, आता यामध्ये बघा कंडिशन पुढे काय विचारली आहे. हाऊ मेनी ऑफ दीज अरेंजमेंट्स डू नॉट हॅव 2 hours nor age together. यापैकी किती अरेंजमेंट अशा आहेत की ज्याच्यामध्ये 2 आर पण एकत्र नाही आहेत आणि 2 ए पण एकत्र नाही आहेत. नायदर नॉर म्हटलंय. 2 आर पण एकत्र नाहीत आणि 2 ए पण एकत्र नाहीत. काय करायला गेली ते? येस, अगोदर एन जी ई अरेंज करायचे अल्टरनेट. हां, बर, पुढे ठीक आहे. समजा असं केलं आपण, एन जी ई अल्टरनेट जर अरेंज केले, 3च लेटर आहेत ते, म्हणजे आपलं ते लिहितानाच इथे एन, इथे जी, इथे ई असे जर 3 लिहिले तर चालेल का? नो, नाही, कारण शेवटचे 2 जण शेजारी येत आहेत. बर, समजा आपण इथे एन लिहिला, इथे जी लिहिला, इथे ई लिहिला, किंवा ते आदला बदल आपसात बदलू शकतो आपण. इथे जी, इथे एन, इथे ई, कसंही. समजा ते 3 आपण अल्टरनेट बसवले आणि नंतर आर आणि ए आपल्याला बसवायचे. 2 आर आहेत आणि 2 ए आहेत, असे 4 जण बसवायचे. येतील का ते शेजारी शेजारी? नो, नाही येणार. आपल्याला विचारलंय काय? 2 ए शेजारी नको आहेत. येतील का 2 ए शेजारी? येस, 2 ए शेजारी येतील का? नाही. 2 आर पण शेजारी नको आहेत आपल्याला, ते येतील का शेजारी? नाही. इथपर्यंत ठीक आहे. पण 1 आर आणि 1 ए हे शेजारी येतील का? ते पण नाही येणार. पण तसं चालणार आहे ना आपल्याला, का नाही चालणार? क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? 2 आर शेजारी नको आहेत, 2 ए पण शेजारी नको आहेत. पण हे 1 आर आणि 1 ए हे चालणार आहेत ना शेजारी.
ते कुठे येतं याच्यामध्ये? मॅथ. बरोबर आहे. आपल्याला हे तोडायचे आहेत, हे तोडायचे आहेत. आपण ह्या दोघांना का तोडतोय? फरक लक्षात येतोय? काय सुटतंय, काय राहतंय हे बरोबर आहे. आपण जर असं गेलो या प्रकारे अल्टरनेट बसून, तर त्यामध्ये 2 आर शेजारी येणार नाहीत, 2 ए पण शेजारी येणार नाहीत. त्यामुळे विचारलेल्या 2 कंडिशन सॅटिस्फाय होतील, पण त्याच्यात आणखी एक कंडिशन ॲडिशनली अशी तयार होईल की त्यात आर आणि ए हे शेजारी असणारे वर्ड्स येणार नाहीत. पण ते तर आपल्याला पाहिजेत ना, ते चालतात ना. यांचं दोघांचा काही प्रॉब्लेम नाही शेजारी बसले तर, या दोघांचा काही प्रॉब्लेम नाही शेजारी बसले तर, आर आणि एचा. कळलं काय अडचण आहे ते? हां, कारण जोपर्यंत काय अडचण आहे हे कळत नाही तोपर्यंत त्याच्यावरती मार्ग शोधता येत नाही. ओके, बर, मग आता काय मार्ग आहे? आर ए चे 2 ग्रुप करायचे. बर, त्याने काय होईल? त्याने काय होईल? 2 आर टुगेदर रहेंगे और आर एक साथ आ जाएंगे. आता बघा, आपण आर एचा जर ग्रुप केला ना, आर आणि एचा, समजा असा वर्ड तयार करायचा आहे मला. आता हा वर्ड तुमच्या त्या मेथडनी तयार होईल का? याच्यात काय झालंय, हे आर ए शेजारी आलेत, पण आर आणि ए शेजारी दोघंच्या दोघं यायलाच पाहिजेत असंही कंपल्सरी नाही ना. आपल्याला येऊ शकतात, नाही पण येऊ शकत. बरोबर आहे. पहा, इथे काय करावं लागतं आपल्याला. फर्स्ट आपली रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी हे टोटल नंबर ऑफ पेज किती आलेत? 7 फॅक्टोरियल, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 डिवायडेड बाय 1 2 1 2. काय येतं कॅल्क्युलेशन याचं बघा. 6.4. 6/4. नो सर. 2 2 4 कॅन्सल. काय येतं मल्टिप्लिकेशन? टू इंटू 3 6 6 1260. 1260. बरोबर आहे. हे टोटल नंबर ऑफ पेज झाले, सगळे तयार होणारे एकूण शब्द हे झाले. आता आपण काय करू, आधी याचे थोडेसे तुकडे करू. आपल्याला एकदम हे त्रास देणार आहे, याचे आपण छोटे छोटे तुकडे करू. पहिला तुकडा, बोथ आर्स आर टुगेदर
दोन्ही आर एकत्र आहेत. दोन्ही आर एकत्र आहेत. याचे नंबर ऑफ हे काढू फक्त आपण. फक्त 2 आर एकत्र आहेत. काय होईल बरं? दोन आर एकत्र आहेत म्हणजे आपला अरेंज काय करायचं आहे? हा एक ग्रुप, नंतर ए ए एन जी ई, बरोबर. म्हणजे 1 2 3 4 5 आणि हा एक ग्रुप 6. 1 + 5 किती जणांची अरेंजमेंट करायची आहे? 6 जणांची अरेंजमेंट करायची आहे, बरोबर आहे का? येस. तो झाला 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय त्याच्यामध्ये हे जे सुट्टे आहेत सगळे, त्यात ए हे लेटर डबल आलेले आहे, म्हणजे त्याच्यासाठी डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल घ्यावा लागेल. ओके. आणि नंतर ग्रुपच्या मेथडमध्ये आपण काय करत असतो? ग्रुपमधल्या दोघांची अदलाबदल करत असतो. इथे अदलाबदल करून काय उपयोग आहे का? येस. नाही. जरी केली तरी 2 फॅक्टोरियल लिहावं लागेल, पण परत रिपिटेशनमुळे 2 फॅक्टोरियलने डिव्हाइडच होणार, त्यामुळे त्याची गरजच नाही. याचे काय येते कॅल्क्युलेशन? 360. हे काय आहेत? नंबर ऑफ वर्ड्स इन विच बोथ आर्स आर टुगेदर. ठीक आहे. 2 आर एकत्र आहेत. एचं काही ते नाही. त्याच्यानंतर पुढचा भाग आपण त्यामध्ये करू असाच. बोथ एज आर टुगेदर. काय येईल बरं? सेम येईल, फक्त हे दोघं जण सुट्टे होतील, यांचा ग्रुप होईल. म्हणजे हे पण 6 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल होणार. कारण यात आपण अरेंज कोणाला करणार आहेत? 2 एचा एक ग्रुप आर आर एन जी ई, बरोबर. याची पण व्हॅल्यू किती येणार? 360. आता बघा, लक्ष द्या, थोडंसं सेट थिअरीची पण कन्सेप्ट तुम्ही त्याला मॅच करू शकता. याच्यामध्ये हे जे 360 आहेत ते कोण आहेत? असे वर्ड की ज्यात दोन्ही आर एकत्र आहेत. पण दोन्ही आर जेव्हा आपण एकत्र ठेवतोय त्यात हे ए शेजारी शेजारी पण येऊ शकतात किंवा लांब लांब पण येऊ शकतात, टुगेदर पण येऊ शकतात, नॉट टुगेदर पण येऊ शकतात, बरोबर. येस ऑर नो? जेव्हा आपण यांना अरेंज करतोय तेव्हा 2 आर तर एकत्र आहेत, ते 2 आर शेजारी शेजारी राहणारच. म्हणजे त्यात आर आर एन ए ए जी ई हा पण वर्ड तयार होऊ शकतो, किंवा आर आर एन ए जी ए ई हा पण वर्ड तयार होऊ शकतो, बरोबर. किंवा एन आर आर ए जी ई ए हा पण वर्ड तयार होऊ शकतो.
किंवा NRR GAAE हा पण वर्ड तयार होऊ शकतो. बरोबर आहे का? कारण जिथे कुठे आपण शिफ्ट करणार हा RRचा ग्रुप शिफ्ट करणार, पण एचा काही विचार नाही केलेला आपण. त्यात ए सुट्टे सोडून दिलेत आपण. ते सुट्टे सोडल्यामुळं ते एकत्र येऊ पण शकतात, नाही पण येऊ शकत. बरोबर? म्हणजे हा जर वर्ड आपण पाहिला तर त्यात आर पण एकत्र आहे, ए पण एकत्र आहे. हा जर वर्ड आपण पाहिला तर त्यात आर पण एकत्र आहे, ए पण एकत्र आहे. गेटिंग दिस? आता मला सांगा, आपण जर ही कंडिशन विचारात घेतली की 2 ए एकत्र ठेवायचेत, 2 ए एकत्र ठेवायचेत, त्याच्यामध्ये हा पहिला वर्ड येऊ शकतो का? पहिला वर्ड येऊ शकतो. दुसरा नाही. तिसरा नाही. चौथा येतोय. म्हणजे हे 2 वर्ड या अरेंजमेंटमध्ये पण आले आणि या अरेंजमेंटमध्ये पण आले, डबल आले. डबल चालणार आहेत का आपल्याला? म्हणजे आपण जर म्हटलं की हे 360 शब्द झाले आणि हे 360 शब्द झाले, म्हणजे टोटल 720 शब्द झालेत का? आर एकत्र असणारे 360 शब्द आहेत, ते आपण सगळे लिहून काढले समजा असे. आणि ए एकत्र असणारे 360 शब्द आहेत, ते पण सगळे लिहून काढले. पण त्यात हे जे शब्द आहेत ते दोन्हीकडे येतील का नाही? बरोबर आहे, ते दोन्हीकडे येतील, कारण तिथे आर पण एकत्र आहे, ए पण एकत्र आहे. म्हणजे ते झाली कॉमन. म्हणजे याला जर आपण सेट ए गृहीत धरलं, याला जर सेट बी गृहीत धरलं, तर ए इंटरसेक्शन बी म्हणजे कॉमन एलिमेंट दोन्ही मधले. म्हणजे काय? आर्स आर टुगेदर अँड एज आर टुगेदर. असे किती वर्ड असतील की ज्यामध्ये 2 ए पण एकत्र आहेत शेजारी शेजारी आणि 2 आर पण एकत्र आहेत? त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 2 एचा एक ग्रुप, 2 आरचा एक ग्रुप आणि NGE हे सेपरेट. म्हणजे अरेंजमेंट किती जणांची करायची? 1 2 3 4 5 5 जणांची अरेंजमेंट करायची. ओके, 5 जणांची अरेंजमेंट करायची आहे. हा एकच ग्रुपच ठेवला, हा पण ग्रुपच ठेवला आणि हे 3 सुट्टे ठेवले. म्हणजे बघा, आता हे आर आर इकडे जाईल, ए शिफ्ट करताना ते पूर्ण ग्रुपच शिफ्ट होईल. म्हणजे 2 आर पण एकत्र, 2 ए पण एकत्र, म्हणजे त्याचे नंबर ऑफ एज किती येणार? 5 फॅक्टोरियल. आणि 5 फॅक्टोरियल म्हणजे किती? 120. हे जे 120 वर्ड आहेत ते ह्या 360 मध्ये पण आलेत आणि ह्या 360 मध्ये पण आलेत. म्हणजे ते 2 वेळा आलेत. पण आपल्याला डबल नाही घ्यायचे, आपल्याला एक एकदाच घ्यायचा आहे प्रत्येक वर्ड.
बरोबर आहे. मग थोडक्यात हे आहे एन ऑफ ए, हे आहे एन ऑफ बी आणि हे आहे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि आपल्याला पाहिजे एन ऑफ ए युनियन बी. म्हणजे आर तरी एकत्र आहेत किंवा ए तरी एकत्र आहेत. एन ऑफ ए युनियन बीचा फॉर्म्युला काय असतो? n of a plus n of b minus n of a intersection b. एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. बरोबर. म्हणजेच 360 प्लस 360 मायनस 120 इक्वल टू किती आला? येस, 360 प्लस 360 620. हाँ 360 प्लस 360 600. 600. बरोबर आहे. म्हणजे काय केलं आपण इथे? दोन्ही आर एकत्र असणारे 360, दोन्ही ए एकत्र असणारे 360, आर पण एकत्र ए पण एकत्र असे 120. हे जे 120 आहेत ते ह्या सेटमध्ये पण आले, ते ह्या सेटमध्ये पण आले, म्हणजे ते असे शब्द आहेत. मग ते एक एकदाच घ्यायला लागतील ना आपल्याला, डबल घेऊन उपयोग नाही आहे. म्हणून आपण यातनं एकदा ते मायनस केले. आता ए म्हणजे दोन्ही आर एकत्र, बी म्हणजे दोन्ही ए एकत्र, ए इंटरसेक्शन बी म्हणजे आर पण एकत्र ए पण एकत्र. युनियनचा अर्थ असतो ऑर. युनियनचा अर्थ काय असतो? म्हणजे आर तरी एकत्र आहेत किंवा बी तरी एकत्र आहेत. असे किती वर्ड आहेत की ज्यात दोन आर तरी एकत्र आहेत किंवा दोन ए तरी एकत्र आहेत? असे 600 वर्ड्स आहेत. मग ह्या टोटल नंबर ऑफ वर्ड्स किती आहेत? 1260. बरोबर आहे. त्यातल्या 600 वर्डमध्ये एकतर दोन आर एकत्र येत आहेत किंवा दोन ए एकत्र येत आहेत. पण आपला ते एकत्र पाहिजेत का? यस. नाही. म्हणजे आपल्याला नायदर आर नॉर इज टुगेदर. दोन आर पण एकत्र नको आहेत, दोन ए पण एकत्र नको आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ अरेंजमेंटमधून आपल्याला या 600 अरेंजमेंट काढून टाकावं लागतील. कारण यात दोन्हीपैकी किमान एक तरी जोडी एकत्र आहे. आणि मग 1260 मधून हे 600 मायनस केले तर काय शिल्लक राहिलं? 660. ओके. नेक्स्ट वन. हाउ मेनी डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट 5 digit numbers can be formed using the digits
323245. दिलेले डिजिट किती आहेत? 6. 6. 6. पण त्याच्यापासून आपल्याला 6 अंकी संख्या तयार करायची आहे का? नाही. 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 5 अंकीच तयार करायची आहे. जर 6 अंकी विचारली असती तर काही प्रॉब्लेम नव्हता, कारण 6 अंकी संख्या म्हणजे सगळेच घ्यायचे. आधी आपण 6 अंकीसाठी विचार करू, मग 5 अंकीवरती येऊ. 6 अंकी जर संख्या तयार करायची असती तर सगळेच्या सगळे 6 डिजिट घेतले असते, म्हणजे नंबर ऑफ वेज 6 फॅक्टोरियल झाले असते. बरोबर. आता त्यात 3 डबल आलाय, म्हणजे त्यासाठी 2 फॅक्टोरियल, आणि 2 पण डबल आलाय, म्हणजे त्यासाठी परत 2 फॅक्टोरियल. ओके. हे कळलं? येस. हां. Yes. यात काही कॉम्प्लिकेशन नाही, यात काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम काय, या 6 पैकी आपल्याला 5च जण घ्यायचे. तर 5च जण घ्यायचेत म्हटल्यानंतर या रिपीटवाल्यांची अडचण येते. हे जर सगळे वेगवेगळे नंबर असते, समजा असं गृहीत धरा की वेगवेगळे नंबर आहेत 2, 3, 4, 5, 6, 7. या 6 डिजिटपासून आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. काय केलं असतं आपण? P5 बरोबर. येस. 6 पैकी 5 सिलेक्ट करायचे. 6P5. तिथेही काही प्रॉब्लेम नव्हता. हेच डिजिट घेतले तर 6 अंकी संख्येमध्येही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम 5 अंकी संख्येमध्ये. तो का? या रिपीटर्समुळं. प्रॉब्लेम कुणामुळे? त्या रिपीटर्समुळे. का प्रॉब्लेम आहे? समजा 6 पैकी आपण 5 डिजिट हे 5 सिलेक्ट केले, तर त्यात 3 रिपीट होतोय का? हां, ह्या 5 जणांमध्ये नाही. होतोय का? नाही. नाही होत. नाही. पण जर हे 5 सिलेक्ट केले तर 3 पण रिपीट होतोय, 2 पण रिपीट होतोय. बरोबर आहे. जर आपण 3, 2 आणि हे 5 घेतले, आता 2 रिपीट होतोय का? हो. येस. पण 3 रिपीट होतोय का? नाही. नाही. किंवा आपण हे 3 घेतले आणि शेवटचे 2 घेतले. आता 3 रिपीट होतोय, 2 रिपीट होतोय का? नाही. नाही. प्रॉब्लेम याच्यामुळे. ओके. मग आपल्याला काय करायला गेली इथे आता 11 नंबरच्या सोल्युशनसाठी? वेगवेगळ्या सिच्युएशन्स विचारात घ्याव्या लागतील, कारण 6 पैकी 5च जण घ्यायचे. मग आपण वेगळ्या सिच्युएशन आत्ताच्या कन्सिडर केल्यात अशाच. एका कंडिशनमध्ये आपण काय करू, नंबर्स
फ्रॉम. एका कंडिशनमध्ये आपण 2 रिपीट घेऊ, 3 एकटाच घेऊ. म्हणजे 2 2 3 4 5. किती नंबर तयार होतील बरं? येस. 5 factorial upon 2 factorial. 5 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. कारण 5 पैकी आपण हे 5 घेतले, एक 3 घेतलाच नाही. ह्या 5 जणांपासून 5 फॅक्टोरियल एवढे नंबर तयार होतील, पण त्यात 2 डबल आला आहे म्हणून 2 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे 120 अपॉन 2 म्हणजे किती झाले? 60. त्याच्यानंतर म्हणजे हे आत्ताच्या क्वेश्चन सारखंच आहे थोडक्यात. 2 रिपीट घेतला, 3 नाही घेतला. 2 रिपीट घेतला, 3 नाही घेतला. ही पहिली कंडिशन झाली. दुसरी कंडिशन काय? 2 एकदाच घेऊ, 3 रिपीट घेऊ. आता किती वर्ड्स तयार होतील? किती नंबर्स तयार होतील? 5 factorial upon 2 factorial. म्हणजे तेवढेच होतील. 60 तयार होतील. बरोबर. यात आपण 3 डबल घेतला, यात आपण 2 डबल घेतला. आता दोघंही डबल घेऊ म्हणजे नंबर्स फॉर्म्ड फ्रॉम. दोघंही डबल म्हणजे 2 2 घेतले आणि 2 3 घेतले. आता राहिलं कोण? 4. एकदा 4 राहील आणि एकदा 5 राहील. बरोबर. आपण इथे एकदा 4 घेऊ. काय येतंय बरं? 5 factorial upon 2 factorial into 2 factorial. बरोबर. कारण 2 पण डबल आहे, 3 पण डबल आहे. 5 फॅक्टोरियल म्हणजे 120 अपॉन 2 इंटू 2 म्हणजे किती आलं ते? 30. 30. आणखी काय राहिलं आता? 2 2 3 3 5. बरोबर आहे. किती येत आहेत? तेवढेच येणार, 30. सगळे जोड्या झाल्या का बघा बरं. आपल्याकडे डिजिट कोण होते? 2 3 4 आणि 5. एकदा 4 सोडला, एकदा 5 सोडला, एकदा 3 सोडला, एकदा 2 सोडला. झाल्या का सगळ्या पॉसिबिलिटी? 6 पैकी आपला 5 घ्यायचेत म्हणजे एक जण सोडायचा आहे. बरोबर आहे ना? 6 जणांपैकी आपल्याला 5 जण घ्यायचेत म्हणजे एक जण सोडायचा आहे. इथे आपण 3 सोडला, इथे 2 सोडला, इथे 5 सोडला, इथे 4 सोडला. झाले सगळे सोडून. आणखी काही शक्यता राहिली का याच्यामध्ये? नाही. म्हणजेच रिक्वायर्ड नंबर्स किती येतील? 60 प्लस 60 प्लस 30 प्लस 30. 180. 180.
80. ओके. गॉट दिस. 6 पैकी 5 घ्यायचे होते. मग 5 आपण काय केले, एक एक जण सोडत गेलो. Next, what about number 12? Find the number of distinct numbers formed using the digits 3, 4, 5, 6, 7, 8, 9. So that odd positions are occupied by odd digits. Odd positions are occupied by odd digits. यामध्ये एकूण डिजिट किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आपण ह्या 7 जागा टाकून देऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. यस, जागांना आपण सीट नंबर देऊन टाकू. सीट नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ओके. हे सीट नंबर दिले आपण त्यांना. याच्यामधले जे ऑड पोझिशन्सचे सीट नंबर आहेत, म्हणजे 1, 3, 5 आणि 7. ऑड पोझिशनचे सीट नंबर किती आहेत? 4. आणि या दिलेल्या डिजिटमध्ये ऑड नंबर किती आहेत? 1, 2, 3, 4. आधी आपण काय म्हटलं? ह्या 3, 5, 7 आणि 9 या 4 लोकांना काय म्हटलं? तुम्ही या 4 जागांवरती कुणी कुठेही बसा. बरोबर? येस. आधी रिझर्वेशनच्या जागा भरायच्या. ऑड लोकांना ऑड सीट द्यायची आहे. मग ऑड लोकही 4 आहेत, ऑड जागाही 4 आहेत. मग त्या 4 जागांवरती 4 ऑड नंबर बसवले, म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज किती आले? 4 फॅक्टोरियल. आता उरले नंबर किती? 3. आणि जागा? 3. जागा पण 3च राहिल्या, म्हणजे त्यांचे बसवण्याचे नंबर ऑफ वेज 3 फॅक्टोरियल. बरोबर. इथे काही साईडला खुर्ची वगैरे वाढवायची नाही आहे, कारण त्याची ऑड नंबरची प्लेस चेंज होऊ द्यायची आपल्याला. 4 फॅक्टोरियल मल्टीप्लाइड बाय 3 फॅक्टोरियल किती येत आहे? 144. 144. ओके. सिंपल है. Got this? Yes. ठीक है, write down then.